नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं व्हॉट इज द अप्पर बाउंड, लोअर बाउंड, लिस्ट अप्पर बाउंड, ग्रेटेस्ट लोअर बाउंड आणि त्याचे आपण एक एक्झाम्पल बघितलं. ओके, आज आपण लिस्ट एलिमेंट आणि ग्रेटेस्ट एलिमेंट यावर असलेले काही महत्त्वाचे थेरम्स आपण बघणार आहोत. लिस्ट एलिमेंट म्हणजे काय आपल्याला सर्वांना माहीत आहे की असा एलिमेंट, लिस्ट एलिमेंट कोणाला म्हणायचं की समजा एखादा दिलं असेल पोर्शन मध्ये एक एलिमेंट असेल, या px ला लिस्ट एलिमेंट कधी म्हणायचं की ज्यावेळेस x हा जर पोर्शन मधल्या प्रत्येक एलिमेंटशी रिलेटेड असेल तर कॅन से दॅट x इज अ लिस्ट एलिमेंट. बघा, लिस्ट एलिमेंट म्हणजे काय, एखाद्या एलिमेंटला लिस्ट एलिमेंट आपण कधी म्हणायचं की ज्यावेळेस तो एलिमेंट पोर्शन मधील प्रत्येक एलिमेंटला रिलेटेड असेल तर आपण म्हणू शकतो की दिलेला एलिमेंट हा लिस्ट एलिमेंट आहे. ओके, आता हा जो लिस्ट एलिमेंट आपल्याला मिळतो, हा लिस्ट एलिमेंट कसा असतो, इट इज ऑलवेज युनिक. ओके, सो दिस इज अ थेरम. इफ अ लिस्ट एलिमेंट एक्झिस्ट इन अ पोसेट, म्हणजे एखाद्या पोसेट मध्ये लिस्ट एलिमेंट एक्झिस्ट असेल तो काय असला पाहिजे, मस्ट बी युनिक एलिमेंट या ठिकाणी असला पाहिजे. ओके, सो वी प्रूव्ह दिस थेरम. ओके, आता बघा, सपोज दॅट ए इज अ लिस्ट एलिमेंट इन अ पोसेट पी. आपण अजम्पशन केलं की आपण असं मानलं की सपोज ए इज अ लिस्ट एलिमेंट इन पोसेट पी, देन बाय डेफिनेशन तो ए हा लिस्ट एलिमेंट असेल तर तो पोसेट मधील प्रत्येक एलिमेंटला रिलेटेड असला पाहिजे. बाय डेफिनेशन एक्स ए इज रिलेटेड टू एव्हरी एलिमेंट ऑफ अ पोसेट पी, देयरफॉर ए इज रिलेटेड टू एक्स फॉर ऑल एलिमेंट्स ऑफ पी इन फॉर ऑल एलिमेंट्स ऑफ एक्स इन पी. सी देखील इक्वेशन 1. ओके, त्यानंतर लेट आता इथे आपल्याला न्यू दाखवायचं की नाही. सो आय टेक अनदर लिस्ट एलिमेंट. सो लेट B be another list element in a poset P. समजा आपण असं मानलं की B हा दुसरा त्या पोसेट मध्ये असलेला लिस्ट एलिमेंट आहे. पुन्हा बाय डेफिनेशन तो एलिमेंट जो B आहे हा तो त्या पोसेट मधील प्रत्येक एलिमेंटला रिलेटेड असला पाहिजे. Therefore B is lesser equal to Y for all elements of P. से देखील इक्वेशन 1 2 आणि आपण याला काय म्हणलं, याला इक्वेशन 1 मानलं आणि याला इक्वेशन काय म्हणलं आपण 2 मानलं. ओके, आता बघा, त्यानंतर आता बघा लक्षात घ्या. आता तिथे आपण काय मानले, हा बी काय आहे, आपण वरती काय मानलेलं आहे की ए हा लिस्ट एलिमेंट. बघा, इथं आपण वरती मानलंय की ए हा काय लिस्ट एलिमेंट आहे आणि आता पुन्हा आपण बघू. ओके, लेट बघा, लेट बी इज एलिमेंट ऑफ पी. बी हा पोसेट पी मधला एक एलिमेंट आहे आणि ए काय आपला लिस्ट एलिमेंट आहे. सो बाय डेफिनेशन आपण असं म्हणू शकतो की हा ए चा लिस्ट एलिमेंट असेल आणि बी हा त्या पोसेट मधले कोणताही एक एलिमेंट असेल तर हा ए हा लिस्ट एलिमेंट असल्यामुळे तो ए हा पुन्हा बी शी रिलेटेड असला पाहिजे. Therefore बाय डेफिनेशन बाय इक्वेशन 1 सो ए इज रिलेटेड टू बी. सी द इक्वेशन 3. ओके, त्यानंतर ए हा सपोज एक कोणता पोसेट मध्ये एक एलिमेंट आहे आणि आपण बी काय मानलेला आहे, लिस्ट एलिमेंट आहे. आता जर ए हा पोसेट मधील कोणता एक एलिमेंट असेल आणि बी जर हा लिस्ट एलिमेंट असेल तर आपण असं म्हणू शकतो की बी हा पुन्हा ए शी रिलेटेड असला पाहिजे. बाय इक्वेशन 2 देन वी कॅन सी दॅट बी इज रिलेटेड टू ए. सी द इक्वेशन 4. ओके, आता बघा, इथं आपण काय मानलं, इक्वेशन 3 मध्ये ए इज रिलेटेड टू बी आणि इक्वेशन 4 मध्ये काय मानलं, बी इज रिलेटेड टू ए. सो बाय वी कॅन से बाय आणि पी काय दिलं आपल्याला, पोसेट दिलेला आहे आणि therefore as P is the poset divided by antisymmetric property. Antisymmetric property काय आहे, जर A हा B शी रिलेटेड असेल आणि B हा A शी रिलेटेड असेल then by antisymmetric property we can say that A is equal to B. याचा अर्थ we can say that म्हणजे एखाद्या पोसेट मध्ये लिस्ट एलिमेंट एक्झिस्ट असेल तो काय असला पाहिजे, इट मस्ट बी युनिक एलिमेंट या ठिकाणी असला पाहिजे. Therefore we can say if the list element exists in a poset then it must be unique. ओके, याचा अर्थ कन्सिडर सो एव्हरी लिस्ट एलिमेंट म्हणजे लिस्ट एलिमेंट हा पोसेट मध्ये असेल तर तो ऑलवेज युनिक असतो, एक आणि एकच असतो. ओके, त्यानंतर त्याचप्रमाणे आपण ग्रेटेस्ट एलिमेंट बघणार आहोत. ग्रेटेस्ट एलिमेंट मध्ये बघा, त्याचप्रमाणे ग्रेटेस्ट एलिमेंट म्हणजे काय की असा एलिमेंट की ज्याला सगळे एलिमेंट काय असतात, रिलेटेड असतात. ओके, म्हणजे एखाद्या एलिमेंटला ग्रेटेस्ट एलिमेंट कधी म्हणायचा, जर त्या एलिमेंटला पोसेट मधील सगळे एलिमेंट रिलेटेड असतील
तर आपण म्हणू दिलेला एलिमेंट हा ग्रेटेस्ट एलिमेंट आहे. ओके, अदरवाइज वी कॅन से इट इज अ ग्रेटेस्ट एलिमेंट. पुन्हा जर एखाद्या प्रोसेस मध्ये ग्रेटेस्ट एलिमेंट एक्झिस्ट असेल तो पुन्हा काय असला पाहिजे, मस्ट बी युनिक एलिमेंट या ठिकाणी असला पाहिजे. ओके बघा, सो if a greatest element exists in a process, म्हणजे एखाद्या प्रोसेस मध्ये ग्रेटेस्ट एलिमेंट एक्झिस्ट असेल तर इट मस्ट बी युनिक, तो एक युनिक असला पाहिजे. ओके, सो सपोज दॅट, आता आपण पुन्हा घेतला, सपोज दॅट ए इज द ग्रेटेस्ट एलिमेंट इन अ प्रोसेस पी. पुन्हा बाय डेफिनेशन की आता ए जर हा ग्रेटेस्ट एलिमेंट असेल तर त्या प्रोसेस मधील सगळे एलिमेंट ए शी रिलेटेड असले पाहिजे. देन बाय डेफिनेशन x is related to a for all the elements x in a process p, म्हणजे त्या प्रोसेस मधील सगळ्या एलिमेंटसाठी सगळे एलिमेंट त्या a शी रिलेटेड असले पाहिजे. ते इक्वेशन 1. ओके, आता मी याच्याकडे काय म्हणलं, सपोज दॅट b is another greatest element, so let b be another greatest element in a process p. पुन्हा बघा, जर हा b दुसरा greatest element असेल तर पुन्हा बाय डेफिनेशन की या एलिमेंटला सगळे एलिमेंट पुन्हा रिलेटेड असले पाहिजे. बाय डेफिनेशन y is related to b for all the elements of p in a process, for all the elements of y in a process p, म्हणजे याचा अर्थ त्या प्रोसेस मधील सगळे एलिमेंट आहे b शी रिलेटेड असले पाहिजे. ते इक्वेशन 2. ओके, आता बघा, त्यानंतर आता आपण वरती मानलेलं काय आहे की a हा काय आपला एक ग्रेटेस्ट एलिमेंट आहे आणि आपण काय म्हणू, हा b हा त्या प्रोसेस मध्ये एखादा एलिमेंट आहे. सो लेट b इज एलिमेंट इन अ p, म्हणजे बी हा त्या प्रोसेस मध्ये एक एलिमेंट आहे आणि ए काय ग्रेटेस्ट एलिमेंट. आता ए जर हा ग्रेटेस्ट एलिमेंट असेल तर हा बी हा ए ला सुद्धा काय असता पाहिजे, रिलेटेड असलं पाहिजे. बाय डेफिनेशन हे कंडिशन काय की प्रोसेस पी मधला प्रत्येक एलिमेंट हा ए शी रिलेटेड असेल आणि हा बी काय त्या प्रोसेस मध्ये एखादा कोणता तरी एक एलिमेंट आपण मानला तर याचा अर्थ, आणि ए काय दिली आपला ग्रेटेस्ट एलिमेंट, याचा अर्थ आपण म्हणू शकतो की बी हा पुन्हा ए शी रिलेटेड आहे. therefore by definition one can say that b is related to a, say the equation 3. ओके, त्यानंतर पुढे बघा, पुढे त्यानंतर आता आपण इकडे काय घेतला, ए हा एक कोणता एक पॉइंट घेतला आणि बी काय आपण मानलेला आहे ग्रेटेस्ट एलिमेंट. जर हा ए प्रोसेस मधला एक कोणता एक पॉइंट असेल आणि बी हा ग्रेटेस्ट एलिमेंट असेल तर पुन्हा ए हा बी शी रिलेटेड असला पाहिजे. बाय इक्वेशन 2 देन we can say that a is related to b, say the equation 4. ओके, आता बघा इक्वेशन 3 आणि 4 बघा. इक्वेशन 3 मध्ये काय आपल्याला काय म्हणते की b is related to a आणि इक्वेशन 4 मध्ये काय म्हणतात आपला a is related to b आणि आपल्याला p काय दिलेला आपल्याला प्रोसेस. सो बाय anticipated property we can say that if b is related to a and a is related to b, then we can say that a must be equal to b. Therefore by equation 1 and 3 and 4 we can say a is equal to b. याचा अर्थ आपण काय म्हणलो की a आणि b हे दोन वेगवेगळे ग्रेटेस्ट एलिमेंट नसून ते काय एकच आहे. ओके, सो therefore we can say if a greatest element exists in a process it must be unique. ओके, so therefore if a greatest element exists, म्हणजे एखाद्या प्रोसेस मध्ये ग्रेटेस्ट एलिमेंट एक्झिस्ट असेल तो काय असला पाहिजे, इट मस्ट बी युनिक असला पाहिजे. ओके, त्यानंतर आता बघा, मग आता ग्रेटेस्ट एलिमेंट असेल, समजा एखादा प्रोसेस मध्ये ग्रेटेस्ट एलिमेंट असेल तो एलिमेंट कोणता असेल किंवा एखादा लिस्ट एलिमेंट आपल्याला दिले एक्झिस्ट असेल तो लिस्ट एलिमेंट काय असेल हे आपल्याला पुढच्या आपल्याला 3 आणि 4 थेरम मध्ये आपल्याला कळेल. बघा, सो 4th थेरम सेज इफ द ग्रेटेस्ट एलिमेंट एक्झिस्ट इन अ प्रोसेस then it must be unique maximal element. म्हणजे एखाद्या प्रोसेस मध्ये ग्रेटेस्ट एलिमेंट एक्झिस्ट असेल तर तो त्या प्रोसेस मधील युनिक मॅक्सिमल एलिमेंट असला पाहिजे. ओके, बघा, if the greatest element it exists is the unique, if the greatest element exists in a process then it is the unique maximal element, तर तो त्या प्रोसेस मधला युनिक मॅक्सिमल एलिमेंट या ठिकाणी असला पाहिजे. ओके, आता बघा, सपोज दॅट अगेन suppose that a greatest element exists, suppose that a greatest element of process p exists and set a. सपोज आपण असं मानलं की त्या प्रोसेस मध्ये एखादा ग्रेटेस्ट एलिमेंट एक्झिस्ट होतो आणि तो काय आहे तर इथे आपण त्याला a मानला. आता बाय डेफिनेशन ग्रेटेस्ट एलिमेंट याचा अर्थ काय मग की त्या प्रोसेस मधील सगळे एलिमेंट ते a शी रिलेटेड असले पाहिजे. बाय डेफिनेशन ax is related to a
फॉर ऑल द एलिमेंट x इन अ पोसेट p. ओके, म्हणजे पोसेट मधील सगळे एलिमेंट हे a शी रिलेटेड असले पाहिजे. आता आपल्याला काय क्लेम करायचं आहे? वी क्लेम दॅट a इज द मॅक्सिमम एलिमेंट इन p. आता आपण अजम्पशन करू, वी अजून द्या की a इज नॉट अ मॅक्सिमम एलिमेंट इन p. असं आपण म्हणू की वी अजून द्या a इज नॉट अ मॅक्सिमम एलिमेंट इन p. आता बघा, आता एखाद्या एलिमेंटला मॅक्सिमम एलिमेंट केव्हा म्हणायचा? बघा, आता एखाद्या एलिमेंटला मॅक्सिमम एलिमेंट कधी म्हणायचं? बघा, समजा जर आपला हा a दिलेला असेल पोसेट मधला p, त्या p ला मॅक्सिमम एलिमेंट कधी म्हणायचं? की ज्यावेळेस हा एलिमेंट इतर कोणत्याही एलिमेंटशी रिलेटेड नसेल. सो देयर डज नॉट एक्झिस्ट x in a p पोसेट p such that a is related to x. म्हणजे या ठिकाणी आपण a ला जर मॅक्सिमम एलिमेंट म्हणायचा असेल तर त्या ठिकाणी हा a त्या पोसेट मधील कोणत्याही एलिमेंटशी रिलेटेड नसायला हवा. ओके, म्हणजे याचा अर्थ की वी कॅन से, जर पुन्हा सांगतो बघा, या a ला जर मॅक्सिमम एलिमेंट म्हणायचा असेल तर हा a त्या पोसेट मधील कोणत्याही एलिमेंटशी रिलेटेड नको. याचा अर्थ देयर डज नॉट एक्झिस्ट x इन अ p such that a is related to x. ओके, आता आपण अजम्पशन काय म्हणलं की a इज नॉट अ मॅक्सिमम एलिमेंट. आता हे जर a जर मॅक्सिमम एलिमेंट नसेल तर त्या ठिकाणी असा एखादा एलिमेंट असेल की ज्याला a हा रिलेटेड असेल. बघा, पुन्हा सांगतो, इथे आपण दिसतो डेफिनेशन मॅक्सिमम एलिमेंट. आता आपण अजम्पशन काय केलेलं आहे की a हा मॅक्सिमम एलिमेंट नाही. मॅक्सिमम एलिमेंट नाही याचा अर्थ काय असेल? देयर एक्झिस्ट ऍटलीस्ट वन एलिमेंट. से हे y इन अ p such that की ज्याला a काय असेल? रिलेटेड असेल. ओके, म्हणजे दिस इज अ क्वांटम पोलिफेटिंग ऑफ मॅक्सिमम एलिमेंट. सो वी अजून a इज द मॅक्सिमम एलिमेंट इन p, देन देयर एक्झिस्ट, म्हणजे मॅक्सिमम एलिमेंट नाही याचा अर्थ काय की त्या ठिकाणी एखादा एलिमेंट असेल y की ज्याला a काय असेल? रिलेटेड असेल. ओके, सो therefore a हा मॅक्सिमम एलिमेंट नाही आहे असं मानलं. therefore there exists by definition there exists at least one element say y in a p such that a is related to x. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणजे आपल्याला जे असं एखादा y मिळाला की ज्याला a हा रिलेटेड आहे. therefore a is related to y. से the equation 2. आता बघा, आता इक्वेशन 1 आणि बघा, आता इक्वेशन 1 बघा, x is related to a, x हा a ला रिलेटेड आहे आणि पुन्हा a हा पुन्हा रिलेटेड आहे, a हा y ला रिलेटेड आहे. तो आणि p आपल्याला काय दिलं आहे? पोसेट. बाय ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी कन्सिडर x is related to y. म्हणजे हा x काय दिलेला आहे? x हा a ला रिलेटेड आहे आणि a हा y ला रिलेटेड आहे. तो बाय ट्रान्झिटिव्हिटी कन्सिडर x is related to y. therefore x is related to y for all the elements of x in a p. माझा इथे आपल्याला इक्वेशन 3 बघा, इथे इक्वेशन 3 काय होतं की म्हणजे इक्वेशन 3 आपल्याला काय सांगतं की पोसेट मधील प्रत्येक एलिमेंट हा y शी रिलेटेड आहे. माझा जर पोसेट मधील प्रत्येक एलिमेंट हा y शी रिलेटेड असेल तर आपण असं म्हणू शकतो की y हा काय असेल? अनादर ग्रेटेस्ट एलिमेंट असला पाहिजे. y हा सुद्धा काय असेल? कोणता तरी ग्रेटेस्ट एलिमेंट असला पाहिजे. जर फ्रिक्वेन्सी if x is related to y for all element x in a p, you can say that y is also another greatest element in a poset p. therefore we can say therefore y is another greatest element in p, and this is impossible because आपण मागच्या थेरम मध्ये बघितलं, थेरम 2 मध्ये जर एखाद्या पोसेट मध्ये ग्रेटेस्ट एलिमेंट एक्झिस्ट असेल तर तो काय असतो? इट मस्ट बी युनिक. आपण आता वरती अजम्पशन काय म्हणतो की ए आपला काय आहे? त्या पोसेट मधला काय आहे? त्याचा ग्रेटेस्ट एलिमेंट. आणि आपण पुन्हा इथं आपला काय मिळाला? y इज ऑल्सो अनदर ग्रेटेस्ट एलिमेंट. हे काय? विच इज इम्पॉसिबल बिकॉज तो विच इज इम्पॉसिबल कारण काय एखाद्या पोसेट मध्ये ग्रेटेस्ट एलिमेंट एक्झिस्ट असेल तर तो काय असतो? इट मस्ट बी युनिक. पण इथे आपण काय मानलो आज सुरुवातीला ए हा ग्रेटेस्ट एलिमेंट आहे, परंतु आपण इथे काय मिळाला? y इज ऑल्सो अनदर ग्रेटेस्ट एलिमेंट. याचा अर्थ पोसेट मध्ये आणि पोसेट मध्ये काय याचा अर्थ आपण याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की our assumption is wrong. Okay, so which is impossible because if the greatest element exists then it is a unique. Okay, समजलं? therefore our assumption is wrong.
आता आपण अजम्पशन काय म्हणलं होतं बघा, या ठिकाणी आपण आपलं अजम्पशन काय होतं बघा, इथं वी अज्युम दॅट ए इज नॉट अ मॅक्सिमल एलिमेंट. म्हणजे आपलं हे आपण हे अजम्पशन आपलं रॉंग असल्यामुळे आपल्याला रॉंग रिझल्ट ऍक्च्युअली मिळाला. म्हणजे दिस इज अ अजम्पशन. म्हणजे आपलं अजम्पशन हे काय होतं, या ठिकाणी आपलं काय होतं, रॉंग होतं. रॉंग अजम्पशन मिळाल्यामुळे आपल्याला जो येणारा रिझल्ट होता आहे, आपलं कंक्लुजन जे होतं, हे कंक्लुजन सुद्धा आपल्याला काय मिळालं, रॉंग मिळालं. म्हणून आपण असं म्हणू शकतो की आपलं अजम्पशन काय रॉंग आहे, चुकीचं आहे. मग आपलं अजम्पशन ट्रू काय असेल की ए इज अ मॅक्सिमल एलिमेंट पी. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की ए हा काय असेल, त्या पोसेट मधला मॅक्सिमल एलिमेंट असला पाहिजे. ओके बघा नेक्स्ट. So therefore our assumption is wrong. Therefore our assumption is wrong. Therefore we can say A is the maximal element in a poset P. Okay. आता आपण इन्फिनिट म्हणजे एकच असं आपण शो करू की सपोज दॅट B is another maximal element in a P such that A is not equal to B. आपण असं मानलं की B हा एक कोणता तरी एक मॅक्सिमल एलिमेंट असेल की जो A is not equal to काय असेल, विच इज अ डिफरंट फ्रॉम A. A is not equal to B. आता जर आपण बी हा मॅक्सिमल एलिमेंट म्हणाला, बी हा मॅक्सिमल एलिमेंट आहे, मग बाय डेफिनेशन बी हा मॅक्सिमल एलिमेंट आहे. याचा अर्थ की त्या ठिकाणी असे कोणतेच एलिमेंट नसेल की ज्याला ए हा बी हा काय, बी हा मॅक्सिमल एलिमेंट आपण एक मानलेला आहे की. मग बाय डेफिनेशन की त्या पोसेट मध्ये कोणतेच एलिमेंट नसेल की ज्याला बी हा रिलेटेड आहे. सो देयरफॉर बाय डेफिनेशन so B is related to Z for no element Z in P. म्हणजे असा कोणताच एलिमेंट आपल्याला मिळणार नाही की ज्याला B हा रिलेटेड आहे. परंतु आपल्याला काय दिलेलं एक क्वेश्चन, परंतु आपला A काय मानलेलं आपल्याला ग्रेटेस्ट एलिमेंट. आणि ग्रेटेस्ट एलिमेंट काय म्हणतो की ग्रेटेस्ट एलिमेंट काय म्हणतो की त्या एलिमेंटला सगळे एलिमेंट रिलेटेड असेल. याचा अर्थ वी कॅन से B is related to A as a B is in P. परंतु विच इज अ इम्पॉसिबल ॲज अ बी इज अ मॅक्सिमल एलिमेंट. आता बघ इथं काय म्हणतो, इथं काय म्हणतो की बी म्हणजे बीला असाच म्हणजे पोसेट मध्ये असाच कोणता एलिमेंट नसेल की ज्याला बी हा रिलेटेड आहे. परंतु ए हा जर ग्रेटेस्ट एलिमेंट मानला तर त्याकडे बाय डेफिनेशन की त्या पोसेट मध्ये सगळे एलिमेंट हे ए ला रिलेटेड असेल. म्हणजे बी हा पी मला एलिमेंट पोसेट मला एलिमेंट आहे. याचा अर्थ आपण असं म्हणतो की बी इज ऑल्सो रिलेटेड which is impossible because this is impossible. ह्या स्टेटमेंट मुळे ही स्टेटमेंट काय असेल, इम्पॉसिबल असेल. याचा अर्थ आपण काय म्हणलं, विच इज इम्पॉसिबल. आपण हे पॉसिबल का इम्पॉसिबल का आला, बिकॉज आपण अजम्पशन काय म्हणलं होतं की बी हा असा एक मॅक्सिमल एलिमेंट आहे की विच इज डिफरंट फ्रॉम बी. याचा अर्थ विचार कन्सिडर विच इज इम्पॉसिबल ॲज अ बी इज अ मॅक्सिमल एलिमेंट. म्हणजे या ठिकाणी हा बी नसून विच इज इम्पॉसिबल ॲज अ मॅक्सिमल एलिमेंट. देयरफॉर वी कॅन से दॅट देयरफॉर आता इथं आपण अजम्पशन मानतो की बी हा असा एलिमेंट आहे, मॅक्सिमल एलिमेंट आहे, मॅक्सिमल एलिमेंट आहे की ए आर नॉट इक्वल टू बी. याचा अर्थ आपण अजम्पशन काय असेल, रॉंग असलं पाहिजे. मग करेक्ट काय असेल आपलं की ए इज इक्वल टू बी. देयरफॉर म्हणजे जर या ठिकाणी बी दुसरा मॅक्सिमल एलिमेंट असेल तर तो दुसरा कोणी नसून तो हा एच असला पाहिजे. देयरफॉर वी कॅन से ए इज इक्वल टू बी. देयरफॉर ए इज द युनिट मॅक्सिमल एलिमेंट इन पी. देयरफॉर वी कॅन से म्हणजे एखाद्या पोसेट मध्ये जर ग्रेटेस्ट एलिमेंट एक्झिस्ट असेल तर तो त्या पोसेट मधला युनिट मॅक्सिमल एलिमेंट असला पाहिजे. ओके सो देयरफॉर वी कॅन से देयरफॉर अ ग्रेटेस्ट एलिमेंट इफ इट एक्झिस्ट इज द युनिट मॅक्सिमल एलिमेंट इन अ पोसेट P. ओके दिस इज इम्पॉर्टंट स्टेटमेंट इन पोसेट. ओके आता बघा त्यानंतर आता आपण त्याचप्रमाणे एखादा पोसेट मध्ये लिस्ट एलिमेंट एक्झिस्ट असेल तर तो पुन्हा काय असला पाहिजे, युनिक मिनिमल एलिमेंट. ओके म्हणजे एखाद्या पोसेट मध्ये लिस्ट एलिमेंट एक्झिस्ट असेल तर तो त्या पोसेट मधला युनिक मिनिमल एलिमेंट असला पाहिजे. ओके आता बघा सो थेरम स्टेटमेंट लिस्ट एलिमेंट इफ इट एक्झिस्ट इज द युनिक minimal element. म्हणजे आता if the least element exists in a poset then it must be unique minimal element असला पाहिजे. Okay so again we prove this statement. बघा suppose that A is the
suppose that a least element of a poset P exists. की आपण असं मानलं की त्या पोसेट मध्ये लिस्ट एलिमेंट एक्झिस्ट होतो आणि तो काय असला आपल्याला इथे ए असला पाहिजे. ओके, अगेन बाय डेफिनेशन आता लिस्ट एलिमेंट म्हणजे असं होतं की असा एलिमेंट की जो त्या एलिमेंट एला आपण लिस्ट एलिमेंट मानला की नाही. आता बाय डेफिनेशन काय मान की ए हा त्या पोसेट मधील प्रत्येक एलिमेंटला रिलेटेड असला पाहिजे. सो बाय डेफिनेशन x is related to a is related to x for every element x in a poset P. म्हणजे a हा त्या पोसेट मधील प्रत्येक एलिमेंटला रिलेटेड असला पाहिजे. त्याला इक्वेशन काय म्हणलं 1 म्हणलं. ओके, त्यानंतर आता याला काय क्लेम करायचं आहे, वी क्लेम a is the minimal element in a P. आता आपला a ला काय शोधायचं आहे की a हा त्या पोसेट मधला मिनिमल एलिमेंट असला पाहिजे. वी गो कॉन्ट्राडिक्शन. सो वी अज्युम दॅट a is not a minimal element in a P. आता आपण असं अजम्पशन केलं की ए हा त्या पोसेट मधला मिनिमल एलिमेंट नाही. आता मिनिमल एलिमेंटची डिफरन्स काय आहे की एखाद्या एलिमेंटला समजा ए ला मिनिमल एलिमेंट केव्हा मिळायचं की असा एलिमेंट, तर एला मिनिमल एलिमेंट कधी मिळायचं की ज्या वेळेस पोसेट मधील कोणताही एलिमेंट हा एसी रिलेटेड नसेल. म्हणजे देयर डज नॉट exist and no element, there does not exist x in a P such that x is related to a. म्हणजे त्या प्रोसेस मध्ये असे कोणतेच एलिमेंट नको की ज्याला a हा रिलेटेड असेल. असं असेल तर आपण a ला काय म्हणू मिनिमल एलिमेंट. मग आता आपण अजम्पशन काय म्हणलं की a हा मिनिमल एलिमेंट आहे. सॉरी, आपण अजम्पशन काय म्हणलं की a हा आपला मिनिमल एलिमेंट नाही. मेथड हा एजर मिनिमल एलिमेंट नसेल बाय कॉन्ट्राडिक्शन देयर एक्झिस्ट. आता ए जर आपण मानलं की ए हा जर मिनिमल एलिमेंट नाही तर बाय कॉन्ट्राडिक्शन काय असेल, देयर एक्झिस्ट ऍट लिस्ट वन एलिमेंट से वाय इन अ पी सच दॅट वाय इज रिलेटेड टू ए. त्या ठिकाणी असा कमीत कमी असा एक कोणताच एक एलिमेंट असेल की जो ए ला रिलेटेड असेल. बिकॉज आपण अजम्पशन काय मानलेलं आहे की ए हा काय आहे मिनिमल एलिमेंट नाही. सो तेच या ठिकाणी पण दिलेले therefore there exists y in a p such that y is related to a. y is related to a. so they given equation 2. आता बघा इथे बघा, आता इथे काय दिलं आपला y हा a ला रिलेटेड आहे आणि इक्वेशन 1 मध्ये बघा a हा x ला रिलेटेड आहे आणि आता p काय दिलेला आहे पोसेट. सो बाय ट्रान्झिटिव्हिटी वी कॅन से इफ y is related to a and a is related to x, then by transitivity we can say that y is related to x. So therefore by equation 1 and 2 we can get y is related to x for all the elements of p. Okay, म्हणजे त्या संपूर्ण p साठी हा y काय आहे, म्हणजे याचा अर्थ y हा त्या पोसेट मधल्या सगळ्या एलिमेंटला रिलेटेड आहे. आणि इट इज द डेफिनेशन ऑफ लिस्ट एलिमेंट. लिस्ट एलिमेंट म्हणजे काय की जर एखादा एलिमेंट त्या पोसेट मधील सगळ्या एलिमेंटला रिलेटेड असेल तर आपण म्हणू शकतो की तो एलिमेंट काय असला पाहिजे लिस्ट एलिमेंट असला पाहिजे. नाही ते आपल्याला इथे दिसतंय की y is related to every element of p. then we can say that y is another list element. ओके, म्हणजे आपल्याला इथे काय मिळालं की y हा दुसरा एक कोणता तरी एक लिस्ट एलिमेंट आहे. परंतु आपल्याला माहिती आहे आपण एक थेरम 1 फर्स्ट बघितला की एखादा प्रोसेस मध्ये लिस्ट एलिमेंट एक्झिस्ट असेल तर तो काय असला पाहिजे, मस्ट बी युनिक लिस्ट एलिमेंट असला पाहिजे. परंतु आपण या ठिकाणी आपण काय मानत आहोत की या ठिकाणी ए ला आपण लिस्ट एलिमेंट मानलं, परंतु आपल्याला इथे पुन्हा काय मिळाला एक दुसरा लिस्ट एलिमेंट मिळाला which is a contradiction, which is impossible. Okay, and which is impossible because if a list element it exists then it is a unique. आपण सुरुवातीला ए ला लिस्ट एलिमेंट मानलं होतं, परंतु इथे आपला काय मिळाला दुसरा एक लिस्ट एलिमेंट मिळाला which is impossible. आणि आता हे इम्पॉसिबल काय म्हणताय की आपण जे अजम्पशन केलेलं होतं ते अजम्पशन आपलं काय असेल रॉंग असलं पाहिजे. therefore our assumption is wrong. मग आपण या ठिकाणी अजम्पशन काय म्हणलं होतं बघा बरं, what is the assumption here? so we assume that our assumption काय होतं, we assume that a is not a minimal element. म्हणजे आपलं अजम्पशन रॉंग मिळाल्यामध्ये आपल्याला रॉंग रिझल्ट या ठिकाणी मिळाला. ओके, म्हणजे आपलं अजम्पशन रॉंग असेल तर आपलं अजम्पशन करेक्ट काय होईल, a is a
minimal element in the poset P. Therefore, we can say that A is a minimal element in the poset P. Okay. So therefore, A is the minimal element in the poset P. Okay. त्यानंतर आपण याला युनिकनेस प्रूव्ह करू. So we assume that again assumption. We assume that B is another minimal element in a poset P such that A is not equal to B. आपण असं assumption करत की B हा दुसरा एक कोणता तरी एक मिनिमल एलिमेंट असेल की जो A ला इक्वल नाही. मग अगेन आता मिनिमल एलिमेंट असेल असं होतं की या ठिकाणी कोणताही एलिमेंट नको, या पोसेट मध्ये कोणताही एलिमेंट हा BC रिलेटेड नको. याचा अर्थ बाय डेफिनेशन J is related to B for no element J in a P. म्हणजे पोसेट मधील कोणताही एलिमेंट हा BC रिलेटेड नको. ओके. आता बघा आपला A हा काय लिस्ट एलिमेंट आहे आणि B हा त्या पोसेट मधला कोणता तरी एलिमेंट आहे. आता जर A हा लिस्ट एलिमेंट असेल आणि B हा कोणता एक पॉइंट असेल तर बाय डेफिनेशन की हा A त्या B ला काय असला पाहिजे, रिलेटेड असला पाहिजे. Therefore we can say therefore if A is a list element and B is another element in a poset P, by definition of list element, so A is related to B, and which is impossible as B is a minimal element. आपण by definition काय म्हणलं की B जर मिनिमम एलिमेंट असेल तर त्या ठिकाणी असा कोणताच एलिमेंट नको तो जो B ला रिलेटेड असला पाहिजे. पण मी इथे आपण काय म्हणतोय की A हा B ला रिलेटेड असेल, याचा अर्थ आपला आता इथे आपला अजम्पशन रॉंग असेल म्हणजे आपलं हे चुकीचं मिळालं ना, विच इज इम्पॉसिबल. हे काय मिळालं आपण बिकॉज आपण या ठिकाणी चुकीचं अजम्पशन केलं, म्हणजे आपण या ठिकाणी आपण रॉंग अजम्पशन या ठिकाणी केलं. रॉंग अजम्पशन काय केलं तर की B हा दुसरा एक मिनिमम एलिमेंट असेल की जो A ला इक्वल नाही. याचा अर्थ आपला अवर अजम्पशन इज रॉंग, सो वी गेट अ रॉंग रिझल्ट. ओके. आता आपलं अजम्पशन काय असेल मग राईट. सो B if B is a minimal element in P then it must be equal to A. ओके. जर एखादा पोसेट मध्ये कोणता तरी एखादा मिनिमल एलिमेंट असेल तर तो दुसरा कोणी नसून तो A असला पाहिजे. ओके. So therefore we can say A is equal to B. Therefore A is the unique minimal element in a poset P. Therefore we can say if a least element exists in a poset then it is a unique minimal element. याचा अर्थ एखाद्या पोसेट मध्ये एखादा मिनिमल एलिमेंट एक्झिस्ट असेल तर तो काय असतो, एखाद्या पोसेट मध्ये लिस्ट एलिमेंट एक्झिस्ट असेल तर तो इट मस्ट बी युनिक मिनिमल एलिमेंट या ठिकाणी असला पाहिजे. ओके. त्यानंतर बघा काही नोट्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. असे या ठिकाणी आपले 4 कदम या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे. ओके. आता नोट्स बघा. आता एखाद्या पोसेट मध्ये लिस्ट एलिमेंट एक्झिस्ट असेल तर तो काय असेल बघा. If a list element exists in a poset P, then it is a lower bound of a poset P. म्हणजे एखाद्या पोसेट मध्ये लिस्ट एलिमेंट एक्झिस्ट असेल तर तो त्या पोसेटचा काय असतो, लोअर बाउंड असतो. ओके. त्यानंतर नोट बघा दुसरी. If a greatest element exists in a P, म्हणजे एखाद्या पोसेट मध्ये ग्रेटेस्ट एलिमेंट एक्झिस्ट असेल तर तो काय असेल त्याचं अप्पर बाउंड ऑफ अ पोसेट P, तर तो त्या पोसेटचा अप्पर बाउंड असला पाहिजे. ओके. त्यानंतर तिसरी नोट बघा. आपण आताच बघितलं एखाद्या पोसेट मध्ये आपण बघितलं की एखाद्या पोसेट मध्ये युनिट मिनिमल एलिमेंट असेल तो आपला काय असतो लिस्ट एलिमेंट. आणि लिस्ट एलिमेंट हा पोसेट मध्ये लिस्ट एलिमेंट काय असतो त्याचा लोअर बाउंड. तो बाय इक्वेशन आपण असं म्हणू शकतो. पुन्हा सांगतो बघा. आपण आताच बघितलं की एखाद्या पोसेट मध्ये युनिक मिनिमल एलिमेंट असेल तर तो काय असतो लिस्ट एलिमेंट, पोसेट मधला लिस्ट एलिमेंट. आणि नोट फर्स्ट काय जातो की ज्यावेळेस एखादा लिस्ट एलिमेंट पोसेट असेल तर तो काय असतो पाहिजे लोअर बाउंड. जर आपण त्या तो थेरम आणि हा नोट 1 मिळून आपण असं कंक्लुजन यातून काढू शकतो की युनिक मिनिमल एलिमेंट इन अ पोसेट P इज अ लोअर बाउंड ऑफ अ पोसेट P. म्हणजे एखाद्या पोसेट मध्ये युनिक एलिमेंट असेल, युनिक मिनिमल एलिमेंट असेल तर तो त्या पोसेटचा लोअर बाउंड नसला पाहिजे. त्याचप्रमाणे बघा आपण आता बघितलं की एखाद्या पोसेट मध्ये युनिक मॅक्सिमम एलिमेंट असेल, काय युनिक मॅक्सिमम एलिमेंट असेल तर त्या पोसेटचा काय असतो ग्रेटेस्ट एलिमेंट. जर एखादा आपण आता नोट 2 दुसरी बघितली
जर एखाद्या प्रोसेस मध्ये ग्रेटेस्ट लिमिट एक्झिस्ट असेल तर तो आपल्या प्रोसेसचा काय असतो अप्पर बाउंड. म्हणजे थेरम आणि नोट सेकंड दोघांना पण कॉम्बाईन केलं तर आपल्याला एक रिझल्ट मिळतो तो म्हणजे नोट 4. ओके बघा नोट 4 काय म्हणते अ युनिट मॅक्सिमम एलिमेंट इन अ प्रोसेस a unit maximum element in a process is the upper bound of a process P. म्हणजे इट इज द अप्पर बाउंड ऑफ अ प्रोसेस P या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. ओके आता बघा आता जर आपण या ठिकाणी थेरम 3 आणि 4 यांचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह स्टेटमेंट घेतलं. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह स्टेटमेंट म्हणून घेतलं तर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह स्टेटमेंट म्हणजे काय लक्षात घ्या बघा इफ P इज इम्प्लाइज Q म्हणजे P जर हा Q ला इम्प्लाइज करत असेल तर याचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह स्टेटमेंट काय असतं निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. म्हणजे जर निगेशन म्हणजे स्टेटमेंट Q हे रॉंग असेल तर स्टेटमेंट P सुद्धा काय असलं पाहिजे रॉंग असलं पाहिजे. आता बघा याचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह स्टेटमेंट काय लक्षात घ्या. आता बघा इथं आपलं P इम्प्लाइज Q. ओके P इम्प्लाइज Q म्हणजे काय लक्षात घ्या इथं आपलं P इम्प्लाइज Q बघा. ओके इथं बघा आता जे स्टेटमेंट याला काय म्हणतो याला P मानतो याला काय म्हणतो हे स्टेटमेंट बघा याला जो आपलं P इम्प्लाइज Q पाहिजे ना बघा बघा हे जे स्टेटमेंट याला काय म्हणतो याला मी P मानतो आणि हे जे याला काय म्हणतो Q मानतो. ओके आता नेगेशन P म्हणजे काय दिस स्टेटमेंट P आणि दिस स्टेटमेंट Q. ओके आता Q चं नेगेशन काय असेल इथं काय म्हणतो इथं युनिट मॅक्सिमल याचं नेगेशन काय असेल इथे ऍटलिस्ट 2 मॅक्सिमल एलिमेंट. म्हणजे एखाद्या प्रोसेस मध्ये ऍटलिस्ट 2 मॅक्सिमल एलिमेंट असेल तर याचं नेगेशन P काय असेल ग्रेटेस्ट एलिमेंट डज नॉट एक्झिस्ट. लक्षात घ्या म्हणजे इफ अ प्रोसेस हॅज ऍटलिस्ट 2 मॅक्सिमल एलिमेंट म्हणजे कमीत कमी 2 मॅक्सिमल एलिमेंट असतील तर त्या प्रोसेसला ग्रेटेस्ट एलिमेंट एक्झिस्ट होणार नाही. ओके मग आपण इफ अ प्रोसेस हॅज ऍटलिस्ट 2 मॅक्सिमल एलिमेंट then the greatest element does not exist in a process P. Okay this is the contra positive statement of theorem 3. बघा theorem 3 चा contra positive statement काय आहे if a process has at least 2 maximum element then the greatest element does not exist in a process P. Okay त्याचप्रमाणे आपण बघू आता बघा त्याचप्रमाणे आपण स्टेटमेंट 3 चं बघा स्टेटमेंट 4 चं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह स्टेटमेंट बघू. स्टेटमेंट 4 काय दिलं आहे लिस्ट लिमिट बेस इज युनिक मिनिमम एलिमेंट. ओके याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह स्टेटमेंट काय असेल मग इफ अ प्रोसेस हॅज at least 2 minimum element then the least element does not exist in a process P. Okay आता हे स्टेटमेंट आपण नोट म्हणून एक आपण लिहिलेले बघा नोट बघा. ओके so note for 5 and 6 बघा so if a process has at least 2 maximum element म्हणजे प्रोसेसला कमीत कमी 2 मॅक्सिमम एलिमेंट असेल then the greatest element does not exist in a process तर त्या प्रोसेस मध्ये ग्रेटेस्ट एलिमेंट एक्झिस्ट होणार नाही. त्याचप्रमाणे नोट 6 बघा if a process has at least 2 minimal element म्हणजे प्रोसेसला जर कमीत कमी 2 मिनिमल एलिमेंट असेल then the least element does not exist in a process P तर त्या प्रोसेसला least element exist होणार नाही. Okay this is a contra positive statement of theorem 3 and 4. Okay this is important here. आता बघा आता आपला जॉन्स लेमा लक्षात घ्यायचं जॉन्स लेमा. ओके जॉन्स लेमा जो जॉन्स लेमा लक्षात काय सांगतो तर जॉन्स लेमा आपल्याला आपल्याला काय सांगतो बघा की let P be a non-empty process such that की हा एक नॉन एम्प्टी प्रोसेस असेल की such that every chain C आपल्या म्हणजे चेन C हे काय आहे त्या प्रोसेसची चेन कोणती तरी एक चेन असेल every chain C which is subset of P has an upper bound in a process P then P has a maximum element. John's lemma gives the
एक्झिस्टन्स ऑफ मॅक्सिमम एलिमेंट. बघा म्हणजे एखाद्या पोसेटला मॅक्सिमम एलिमेंट केव्हा असेल की ज्यावेळेस त्या पोसेट मधील प्रत्येक चेनला म्हणजे सांगतो त्या पोसेट मधील प्रत्येक चेनला जर अप्पर बाउंड एक्सिस्ट होत असेल इन पोसेट पी, देन P has maximum element, then P has at least one maximum element. बघा पुन्हा सांगतो झोन्स लेमा सांगतो बघा. Let P be a non-empty poset such that every chain C which is a subset of poset P has an upper bound in a poset P. म्हणजे पोसेट मध्ये तुम्ही कोणतीही चेन घ्या आणि जर त्या चेनला जर पोसेट मध्ये अप्पर बाउंड एक्झिस्ट होत असेल देन P has a maximum element. तर त्या P ला कमीत कमी एक ऍटलिस्ट वन मॅक्सिमम एलिमेंट या ठिकाणी एक्झिस्ट असला पाहिजे. दिस इज अ स्टेटमेंट ऑफ झोन्स लेमा. आपल्या एक्झामला फक्त ओनली स्टेटमेंट विचारता, त्याचं प्रूफ या ठिकाणी आपल्याला दिलेलं नाही. विच इज अ कम्प्लीट दिस इज थेरम्स ऑन हे आपण एक्झाम्पल थेरम 1 2 3 हे आपण थेरम या ठिकाणी आपण दिस इज अ थेरम्स ऑन लिस्ट आणि ग्रेटेस्ट एलिमेंट. वी स्टॉप हियर. उद्या आपण आयसोमॉर्फिझम ऑफ पोसेट या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर प्रोडक्ट ऑफ पोसेट या ठिकाणी आपण बघणार आहोत की कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ पोसेट इज ऑल्सो पोसेट. दिस इज इम्पॉर्टंट. वी स्टॉप हियर. ओके आपण उद्या बघू. ओके वी स्टॉप हियर. थँक्यू.